नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन बाबत एक आज महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती सांगण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे। मी अनिल चव्हाण आपल्या सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। माक्सूची जी वेटरनरी ॲडमिशनची ऑथेंटिक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आज त्यांनी एक अपडेट दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला माहितीच आहे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज एक फायनल मेरिट लिस्ट जी आपण प्रोविजनली मेरिट लिस्ट फायनल करणार होती तर ती आज प्रसिद्ध होणार होती, परंतु ती प्रसिद्ध न करता त्यांनी रिवाइज्ड कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तर त्या रिवाइज्ड कार्यक्रमानुसार पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज 30 तारखेला अंतिम यादी होणार होती, 31 तारखेपासून ऑप्शन फिलिंग होणार होती, परंतु आज जे नवीन कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार पूर्ण कार्यक्रम शेड्यूल आता यापूर्वीचा कार्यक्रम अंतिम झाला आहे, परंतु याच्या पुढे कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर कशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला आहे, काय करण्यात आलेले आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्या आज जो अंतिम यादी करणार होती तर अंतिम यादी आता आज न होता जी आज 30 जुलैला होणार होती तर ती 30 जुलैच्या ऐवजी आता अंतिम यादी होणार आहे 14 ऑगस्ट रोजी। महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो, एक 14 ऑगस्ट रोजी एक अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर ऑप्शन फिलिंगची जी प्रक्रिया उद्यापासून होणार होती, उद्या 31 जुलैला होणार होती पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, तर ती आता 15 ऑगस्ट रोजी होणार आहे। महत्त्वाची डेट लक्षात ठेवा मित्रांनो, 15 ऑगस्टला ऑप्शन फिलिंग होणार आहे। आणि हा रिजनल कोट्याचे जे ॲडमिशन आहे, रिजनल कोटा म्हणजे आपल्याला माहित आहे की वेटरनरीच्या ॲडमिशनची प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा रिजनल कोट्याचे ॲडमिशन होत असतात आणि त्यानंतर स्टेट कोटा होत असतो। स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन करत असताना जो विद्यार्थी आपल्या ज्युरिडिक्शनचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये त्याला ॲडमिशन घेता येत नाही, त्याला दुसऱ्या विद्यापीठात म्हणजे ज्युरिडिक्शनमध्ये, उदाहरण द्यायचं एखादा परभणीचा विद्यार्थी आहे तर परभणीच्या विद्यार्थ्याला समजा मुंबईच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची वेटरनरी कॉलेजला, तर त्याला स्टेट कोट्यातून जावं लागतं, त्याला स्टेट कोट्यातून परभणीला ॲडमिशन घेता येत नाही। हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे। दुसरं महत्त्वाचं आहे, आता फर्स्ट राऊंडची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर फर्स्ट राऊंडची ऑप्शन फिलिंग तुम्हाला सांगितलं 15 ऑगस्ट रोजी होणार आहे। त्यानंतर फर्स्ट राऊंडची जी अलॉटमेंट आहे, सीट अलॉटमेंट, ती 19 ऑगस्टला होणार आहे, जी की पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 1 ऑगस्टला होणार होती। 1 ऑगस्टच्या ऐवजी आता ती 19 ऑगस्टला होणार आहे। आणि त्यानंतर 19 ऑगस्टला नंतर ॲडमिशनची जी लास्ट डेट आहे, पहिल्या राऊंडमध्ये ज्यांची ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे तर त्यांनी 23 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन घ्यायचे जे आहेत, लक्षात ठेवा 23 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहे। या राऊंडची जी रिपोर्टिंगची डेट आहे तर ती 23 ऑगस्ट आहे। त्यानंतर जी वेटिंग लिस्ट आहे असणार आहे, पहिल्या राऊंडची जी वेटिंग लिस्ट आहे तर त्यांची 26 तारखेपर्यंत आपल्याला ती वेटिंग लिस्ट मधली यादी पब्लिश होणार आहे आणि वेटिंग लिस्टवाल्यांची ॲडमिशन कन्फर्म करण्याची डेट ही 30 ऑगस्ट आहे, म्हणजे रिपोर्टिंगची डेट त्यांची 30 ऑगस्ट आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड राऊंड सुरू होईल। सेकंड राऊंड हा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आपल्याला माहिती आहे 17 ऑगस्टला होणार होता, परंतु तो आता 17 ऑगस्टला न होता 3 सप्टेंबरपासून होणार आहे। आणि सेकंड राऊंडची अलॉटमेंट ही 4 सप्टेंबरला होईल आणि त्यांना ॲडमिशनची रिपोर्टिंग जी करायची आहे ती 10 सप्टेंबर रिस्पेक्टिव्ह कॉलेजला 10 सप्टेंबरपर्यंत करायची आहे। तर अशाच पद्धतीने स्टेट कोट्यासाठी सुद्धा त्यांची एक ॲडमिशन प्रक्रिया असते, या ज्या पहिले 2 राऊंड झाल्याच्या नंतर मग स्टेट कोट्याची काउन्सिलिंग होत असते आणि स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंगची ऑप्शन फिलिंग ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 23 ऑगस्टला होणार होती, परंतु ती आता 11 सप्टेंबरपासून होणार आहे। आणि फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट ही 12 सप्टेंबरला होऊन कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करण्याचं 19 सप्टेंबरपर्यंत करायचं आहे। अशाच पद्धतीने स्टेट कोट्याच्या ॲडमिशनचा दुसरा राऊंड पार पडल्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे तिसरा राऊंड जो असतो तर तो स्टेट आणि रिजनल कोट्याचा एकत्रित ऑप्शन फिलिंग करायची असते आणि ती डेट आहे त्याची 4 तारखेला 4 ऑक्टोबरला ते ऑप्शन फिलिंग आहे आणि डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ लिस्ट 7 ऑक्टोबरला होणार असून त्यांची ॲडमिशन 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायची आहे मित्रांनो। आणि कॉलेज सुरू होण्याची डेटनी सुद्धा कमेन्समेंट ऑफ क्लासेस ही 21 ऑक्टोबर दिलेली आहे। आणखी एक महत्त्वाची डेट राहून गेली ती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करायची, तर ती पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 15 ऑगस्टला होणार होती, परंतु आता 30 ऑगस्ट 2024 पर्यंत कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र ज्या राखीव प्रवर्गासाठी आहेत तर त्यांनी त्याच्या कॉलेजमध्ये दाखल करायचे आहेत। या बाबतीत मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करायची डेट आहे तर त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। त्या अनुषंगाने या ॲडमिशनमध्ये सुद्धा 6 महिन्याची मुदतवाढ राहील असं मला वाटतं, परंतु अजून त्यांनी पण आजच्या ज्या कार्यक्रम डिक्लेअर केला आहे त्यामध्ये काही त्यांनी दिलं नाही, त्यांनी 30 ऑगस्टपर्यंतच
कास्ट व्हॅलिडिटी दाखल करण्याची मुदत दिलेली आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ॲडमिशन बाबतचे हे एक अपडेट आले होते आणि हे मी सांगण्यासाठी मुद्दा म्हणून आलेलो आहे. यानंतरही जसे काही अपडेट येतील त्यानुसार मी आपल्याला सांगत राहील. कृपया ज्यांनी अद्याप कॉलेज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.